श्री स्वामी समर्थ. सर्वांना मी वैशाली अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. ही कथा आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. एका लहानशा गावाच्या टोकाला मातीच्या घरात राहणारा केशव नावाचा माणूस होता. आयुष्याने त्याला फार लवकर थकवले होते. वयाने तो 40शीचा, पण चेहऱ्यावर 60चा थकवा. बायको आजारी, 2 लहान मुलं, शेती नाही, काम नाही. रोज सकाळी उठून देवासमोर उभा राहायचा, पण देवाकडे पाहण्याची हिंमतही उरली नव्हती. देव असेल तर माझं असं का झालं, हा प्रश्न रोज मनात घुरायचा. एक दिवस घरात काहीच उरलं नाही, ना धान्य ना पैसा. बायको तापाने फणफणलेली, मुलं भुकेने रडणारी. त्या रात्री केशव घराबाहेर पडला. आभाळाकडे पाहून रडत म्हणाला, जर तू असशील तर आज मला एखादा तरी संकेत दे, नाहीतर मी हार मानतो. त्याच रात्री त्याला स्वप्न पडलं. एक तेजस्वी व्यक्ती, अंगावर भगवी वस्त्र, डोळे करुणेने भरलेले. तो म्हणाला, उद्या सकाळी अक्कलकोटच्या दिशेने चालत निघ. केशव दचकून उठला. मन म्हणत होतं स्वप्न आहे, पण हृदय म्हणत होतं हाच शेवटचा आधार. सकाळी घरातल्या सगळ्यांना नमस्कार करून, पायात चप्पल नाही, खिशात पैसा नाही, फक्त मनात भीती आणि आशा घेऊन तो चालू लागला. रस्ता लांब होता, ऊन, भूक, तहान, पण पाय थांबत नव्हते. दुपारी एका झाडाखाली बसला. डोळे मिटले आणि मनात एकच नाव आलं, श्री स्वामी समर्थ. तेवढ्यात एक आवाज आला, एक आरे बसलास इथे. डोळे उघडले तर समोर एक फाटक्या कपड्यातला फकीर उभा. चेहऱ्यावर राग, पण डोळ्यांत काहीतरी वेगळंच. केशव काही बोलणार तोच फकीर म्हणाला, भुकेला आहेस, पण अहंकार अजून गेलाय का? केशव हादरला. डोळ्यात पाणी आलं. माझ्याकडे अहंकार उरलेलाच नाही बाबा, फक्त हताशपणा आहे. फकीर हसला. मग चाल पुढे, जे शोधतोयस ते तुलाच सापडेल. तो पुढे गेला, पण मागे वळून पाहिलं तर फकीर नव्हता. अक्कलकोट जवळ आलं तसं मन शांत होत गेलं. मंदिरात पाऊल टाकताच केशव कोसळून रडू लागला. शब्द नव्हते, फक्त अश्रू. त्या क्षणी पुजाऱ्याचा आवाज आला, उठ, इथे रडायला नाही, विश्वास ठेवायला येतात. केशव उठला. समोर श्री स्वामी समर्थांचा तेजस्वी दर्शन मूर्ती. त्या नजरेत काहीतरी होतं, जणू सगळं दुःख आधीच माहीत आहे. त्या रात्री तो मंदिरातच झोपला. स्वप्नात पुन्हा तेच तेजस्वी रूप. केशवा, दुःख हे शिक्षा नाही, ती परीक्षा आहे. तू अजून अपयशी ठरलेला नाहीस. सकाळी उठल्यावर त्याला एका साधूने बोलावलं. तू इथे काम करशील का? फक्त सेवा, पैसा नाही. केशव तयार झाला. मंदिर झाडणं, पाणी भरणं, भाविकांना मार्गदर्शन. दिवस जात होते, मन बदलत होतं. एक दिवस एक श्रीमंत भाविक आला. केशवच्या डोळ्यातील प्रामाणिकपणा पाहून त्याने विचारलं, काय करतोस रे? केशव सगळं सांगून गप्प झाला. तो भाविक म्हणाला, माझ्या शेतात काम करशील का? त्या दिवसापासून केशवचं आयुष्य हळूहळू बदलू लागलं. बायकोवर इलाज झाला, मुलं शाळेत गेली, भूक कमी झाली. पण केशव रोज अक्कलकोटला यायचा. हात जोडून म्हणायचा, मी मागायला आलो नाही, फक्त धन्यवाद द्यायला आलोय. एक दिवस पुन्हा तोच फकीर दिसला. तो हसून म्हणाला, आता ओळखलंस का? केशव थरथरत जमिनीवर पडला. स्वामी. फकीर हसला. मी नेहमीच तुझ्याजवळ होतो, पण तू तयार नव्हतास मला पाहायला. तेवढ्यात तो अदृश्य झाला. आज केशव सुखात आहे, पण तो म्हणतो, स्वामींनी मला पैसा नाही दिला, त्यांनी मला विश्वास दिला. आणि ज्याच्याकडे विश्वास आहे तो कधीच गरीब नसतो. केशवचं आयुष्य बाहेरून पाहिलं तर आता सुरळीत झालं होतं, पण मनाच्या आत एक वेगळाच संघर्ष सुरू होता. स्वामींनी त्याला उभं केलं होतं, पण केशवला आतून वाटायचं, मी तर फक्त निमित्त आहे, करणारा कोणी दुसराच आहे. तो रोज कामावर जात असे, घरी येत असे, पण रात्री झोपताना डोळे मिटले की स्वामींची तीच नजर आठवायची.
करुण पण प्रश्न विचारणारी. एक रात्री त्याला झोप येईना. बाहेर वारा सुटलेला. झाडांची पानं सळसळत होती. त्या अंधारात त्याने हळूच डोळे मिटले आणि मनात म्हणाला, स्वामी, आता तरी मला शांतता दे. बाहेर सगळं आहे, पण आत काहीतरी कमी आहे. तेवढ्यात घराच्या दारावर हलकी टकटक झाली. केशव दचकला. इतक्या रात्री कोण? दार उघडलं. समोर एक वृद्ध उभा. अंगावर मळकट कपडे, हातात काठी, डोळे थकलेले. पाणी मिळेल का? वृद्धाने विचारलं. केशव लगेच आत नेऊन पाणी दिलं. वृद्ध पाणी पिताना थरथरत होता. आजकाल लोक पाणी देतात, पण माणूस पण नाही, तो हळूच म्हणाला. केशवच्या काळजाला चटका बसला. बाबा, आज इथेच राहा, सकाळी जाल. वृद्धाने त्याच्याकडे खोल पाहिलं. सगळेच थांबायला तयार असतात, पण सोबत चालायला नाही. त्या वाक्यात काहीतरी होतं, पण केशव काही बोलला नाही. रात्री स्वप्न पडलं. तो अक्कलकोटच्या रस्त्यावर चालतोय. आजूबाजूला लोकांची गर्दी. सगळे स्वामींच्या चरणांकडे पाहतायत, पण स्वामी कुठेच दिसत नाहीत. केशव घाबरतो. स्वामी, तुम्ही कुठे आहात? तेवढ्यात तोच वृद्ध समोर उभा राहतो. जे शोधतोयस ते गर्दीत नाही, ते सेवेत आहे. केशव जागा झाला. अंगाला घाम फुटलेला. बाहेर पाहिलं तर तो वृद्ध गायब. पण घराच्या ओसरीवर एक गोष्ट होती, भगवी काठी. त्या दिवसापासून केशव पूर्ण बदलला. तो फक्त स्वतःपुरता राहिला नाही. गावात एखादा उपाशी दिसला की आधी त्याला अन्न. एखादा आजारी असेल तर आधी त्याच्याकडे धाव. लोक म्हणू लागले, केशव वेगळाच झालाय. पण केशव हसून म्हणायचा, मी नाही बदललो, माझ्यातला मी गेला. एक दिवस गावात दुष्काळ पडला. पाऊस नाही. पिकं जळाली. लोक हवालदिल. पुन्हा भीतीची सावली. लोक केशवकडे येऊ लागले. तू देवळात जातोस, काहीतरी उपाय सांग. केशव गोंधळला. तो स्वतःला कोण समजायचा? पण त्याच रात्री पुन्हा स्वप्न. स्वामी समोर उभे. तुला दिलेलं फक्त तुझ्यासाठी नव्हतं. सकाळी केशवनं गावकऱ्यांना एकत्र केलं. मी चमत्कार दाखवणार नाही, तो म्हणाला, पण आपण एकत्र राहिलो तर स्वामी मार्ग काढतील. सगळ्यांनी मिळून श्रमदान सुरू केलं. विहिरी साफ केल्या. पाण्याचे साठे वाचवले. कुणाचं घर रिकामं राहिलं नाही. कुणाचं पोट उपाशी राहिलं नाही. एका रात्री अचानक जोरदार पाऊस आला. लोक आनंदानं रडू लागले. केशव मात्र एकटा मंदिरात बसला होता, डोळ्यात पाणी. स्वामी, हे मी केलं नाही. तेवढ्यात तोच परिचित आवाज कानात घुमला. म्हणूनच झालं. आज केशव वृद्ध झालाय. केस पांढरे, पण डोळ्यात अजूनही तीच शांती. लोक त्याला संत म्हणतात, पण तो नेहमी एकच वाक्य बोलतो, मी संत नाही, मी फक्त एक माणूस आहे ज्याला स्वामींनी योग्य वेळी तोडून योग्य अर्थाने जोडून टाकलं. आणि आजही कुणी मनापासून हाक मारली तर स्वामी येतात. कधी फकीर होऊन, कधी वृद्ध होऊन, कधी फक्त विश्वास होऊन. केशव आता वयाच्या उतारावर आला होता. शरीर थकलं होतं, पण मन विलक्षण शांत होतं. सकाळ झाली की तो लवकर उठायचा. घरासमोरची तुळस पाणी घालायचा आणि डोळे मिटून फक्त एकच शब्द म्हणायचा, स्वामी. त्याला आता काही मागायचं उरलं नव्हतं. जे हवं होतं ते सगळं मिळालं होतं, आणि जे मिळालं नव्हतं त्याची अपेक्षाही राहिली नव्हती. एक दिवस गावात त्याचा जुना मित्र माधव आला. केशवला पाहून तो म्हणाला, तू सगळं मिळूनही इतका रिकामा का वाटतोस? केशव हसला. कारण आता काही माझं उरलेलं नाही. माधवला ते कळलं नाही. पण त्या रात्री केशवला पुन्हा स्वप्न पडलं. तो एका निर्जन रस्त्यावर चालतोय. दूरवर धूसर प्रकाश. जवळ जातो तसा तो प्रकाश अधिक शांत होत जातो. आणि अचानक स्वामी समोर उभे. यावेळी ना तेज ना चमत्कार. साधे, शांत, अगदी जवळचे. स्वामी म्हणाले, केशवा, आता परत येण्याची वेळ जवळ आली आहे. केशव घाबरला नाही. उलट डोळ्यात समाधान आलं. मी तयार आहे स्वामी, पण माझ्या घरच्यांचं काय? स्वामी मंद हसले. ज्याला मी धरतो
त्याचं ओझं मीच उचलतो. सकाळी उठल्यावर केशव फार शांत होता. त्याने बायकोला जवळ बसवलं, मुलांना बोलावलं. मी लवकरच निघेन, तो हळूच म्हणाला. सगळे गोंधळले. असं काही बोलू नका, बायको रडत म्हणाली. केशवने तिच्या डोक्यावर हात ठेवला. रडू नकोस, मी कुठे जाणार नाही, फक्त रूप बदलेल. त्या दिवसापासून केशव वेगळाच झाला. तो जास्त बोलत नव्हता, जास्त खात नव्हता, पण जो भेटायचा त्याच्या डोळ्यात पाहून हसायचा. जणू सगळ्यांना शेवटचं काहीतरी देतोय. एक संध्याकाळी गावातल्या मंदिरात भजन सुरू होतं. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. केशव एका कोपऱ्यात बसला होता, डोळे मिटलेले. भजनाचा आवाज हळूहळू दूर जात गेला आणि त्या शांततेत पुन्हा तोच आवाज. केशवा. त्याच्या ओठांवर हलकंसं हसू आलं. हात आपोआप जोडले गेले. लोक म्हणतात त्या क्षणी मंदिरात सुगंध दरवळला. दिव्यांची ज्योत स्थिर झाली आणि केशव शांतपणे, अगदी शांतपणे डोळे मिटून निघून गेला. पण कथा इथे संपली नाही. दुसऱ्या दिवशी गावात एक घटना घडली. एका तरुणाने अपघातातून थोडक्यात जीव वाचवला. तो म्हणत होता, मला एक वृद्ध माणूस ओढून बाजूला नेलं, पण पाहतो तर कुणीच नव्हतं. केशवच्या घरासमोर तुळशीखाली भगवी काठी ठेवलेली दिसली. गावकऱ्यांना समजलं, केशव गेला नव्हता. तो स्वामींमध्ये विलीन झाला होता. आणि आजही कुणी मनापासून हाक मारली तर कोणीतरी अदृश्यपणे आधार देतो. कोणीतरी योग्य वेळी हात धरतो. कोणीतरी संकटाच्या आधीच उभा राहतो. लोक त्याला स्वामी म्हणतात, पण स्वामी म्हणतात, मी आलो नाही, तुझा विश्वासच माझ्या रूपात उभा राहिला. केशव गेल्यानंतर गाव काही दिवस स्तब्ध होतं. घरात आवाज नव्हता, पण रिकामेपणही नव्हतं. बायकोला जाणवत होतं, तो गेला असं वाटतच नव्हतं. सकाळी उठली की अंगणात तुळशीजवळ उभं राहिल्यावर मन आपोआप शांत व्हायचं. ती हळूच म्हणायची, केशवा, तू आहेस ना? आणि उत्तर यायचं, शब्दात नाही, पण मनात. केशवच्या जाण्यानंतर लोक बदलू लागले. पूर्वी जे लोक देवाकडे फक्त मागायला यायचे, ते आता शांत बसायला येऊ लागले. मंदिरात गर्दी कमी झाली, पण श्रद्धा वाढली. एक दिवस गावात दूरवरून एक स्त्री आली. अंगावर दुःखाचा डोंगर, डोळ्यांत रात्र जागवलेली. ती थेट केशवच्या घरासमोर आली. इथे केशव नावाचा माणूस राहायचा म्हणे, ती म्हणाली. बायको म्हणाली, तो आता नाही. स्त्री कोसळली. तोच माझा शेवटचा आधार होता. तिला आत बसवण्यात आलं. पाणी दिलं. ती सांगू लागली, नवरा गेलाय, मुलगा आजारी, जगण्याची हिंमत संपलीय. मला सांगितलं गेलं होतं केशवकडे जा. तो काही बोलत नाही, पण मन हलकं करतो. बायकोच्या डोळ्यात पाणी आलं. तिने काही उत्तर दिलं नाही. रात्री त्या स्त्रीला घरातच झोपायला सांगितलं. त्या रात्री त्या स्त्रीला स्वप्न पडलं. एक वृद्ध माणूस, शांत चेहरा, हातात भगवी काठी. तो म्हणाला, मी गेलो नाही, तूही जाऊ नकोस. ती दचकून उठली. सकाळी उठून तिने केशवच्या फोटोला पाहिलं. तोच चेहरा. ती रडत म्हणाली, मला मार्ग दाखवा. आणि त्या क्षणी तिला स्वतःच्या आतून एक बळ मिळालं. ती गावातून निघाली, पण जाताना म्हणाली, इथे देव नाही, इथे विश्वास राहतो. हळूहळू केशवचं घर आश्रयस्थान बनलं. कुणी दुखावलेला, कुणी हरलेला, कुणी प्रश्नांनी थकलेला, सगळे तिथे येत. कुणी प्रवचन नव्हतं, कुणी उपदेश नव्हता, फक्त शांतता होती. एकदा गावात मोठं संकट आलं. नदीला पूर. पाणी वाढत होतं. लोक घाबरले. तेवढ्यात कुणीतरी ओरडलं, त्या जुन्या वाटेने जा, उंच आहे. लोक गेले आणि वाचले. नंतर लक्षात आलं, ती वाट केशवच दाखवायचा. पण त्या दिवशी तो नव्हता. तरीही मार्ग होता. लोक समजू लागले, स्वामी माणसात राहतात आणि माणूस गेल्यावरही त्याचा विश्वास उरतो. केशवच्या बायकोने एक दिवस तुळशीजवळ बसून विचारलं, तू समाधानी आहेस ना? वाऱ्याची हलकी झुळूक आली. दिवा थोडा हलला,
पण विजला नाही. ती हसली. मला कळलं. आणि कथा अजूनही चालू आहे. कारण स्वामींच्या कथा संपत नाहीत. त्या फक्त रूप बदलतात. आज कुणाच्या आयुष्यात आधार बनून, आज कुणाच्या अश्रूंमध्ये धीर बनून, आज कुणाच्या अंधारात प्रकाश बनून श्री स्वामी समर्थ अजूनही चालत आहेत. एक श्वास, एक विश्वास. कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.